हरिओम. ओम मालती देवी नमो नमा. कल्पवृक्षाच्या छायेखाली साधकांचा आत्मसंवाद या कार्यक्रमामध्ये आपलं सहर्ष स्वागत. महाराष्ट्रातील मिरज येथे होऊन गेलेल्या एक मोठ्या संत व उच्च कोटीच्या योगिनी परमपूज्य ओम मालती देवी यांच्या जीवनचरित्राबद्दल आपण जाणून घेत आहोत त्यांच्याच काही साधकांकडून. अध्यात्म मार्गामध्ये बहुतेक वेळेला साधकच गुरूंच्या शोधात असतात, पण काही वेळेला असं घडतं की सद्गुरू एखाद्या साधकाला शोधून आणतात, त्याला जवळ ठेवतात, त्याच्यावर विश्वास टाकतात, इतका विश्वास की त्या साधकाला विश्वस्त म्हणून ते नेमतात. आणि तो साधकही ते विश्वस्त पद 20 वर्ष अत्यंत निष्ठेने पार पाडतो. अशाच एका साधकांचा जीवन प्रवास आणि त्यांचे ओम आईंबद्दलचे अनुभव आज आपण जाणून घेणार आहोत. मी स्टुडिओमध्ये स्वागत करतो अशोक दातार काका यांचं. हरिओम काका. हरिओम. आपल्या या भागाला सुरुवात करण्यापूर्वी आपण सद्गुरु स्तवन करूया. गुरु तत्वजे नित्यनांदे सभोती असेही तयाचीच मानव्यमूर्ती विचारानुसंधान भोगी जनाला नमो योग योगेश्वरी माऊलीला. तर दातार काका, पहिला प्रश्न मला हा आहे, ओम आईंबद्दल तुम्हाला कसं कळालं? ओम आईंचं महती कळण्यापेक्षा नाव कळलं. पहिल्यांदा नाव कळलं मला. ते कळलं खाडीलकर त्यांच्यामुळं. आणि त्यालासुद्धा योग तसा घडून आला की आम्ही कॉलनीतले सिनियर सिटीजन गुजरात टूरला गेलतो. गिरनार पर्वत आम्ही सगळे चढून खाली उतरलो. त्याच्यानंतर खाडीलकर त्यांनी मला विचारलं, तुम्हाला मिरज म्हैसाळ रोडला एक महान संत राहतात, तुम्हाला माहिती आहेत का? म्हटलं मला काय माहिती, कारण मी इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये सर्व्हिसला होतो. माझी 3-3 वर्षानं बदल्या व्हायच्या. मग त्यांनी मला विचारलं की तुम्हाला त्यांच्याबद्दल माहिती करून घ्यायची इच्छा आहे का? म्हटलं इच्छा आहे मला भरपूर, कारण मला अशा संतांना भेटायला मनापासून आवडतं. मग आम्ही टूरवरनं परत आलो. साधारण मार्च 99 असेल. त्यावेळेला मग आम्ही दोघं आणि खाडीलकर ताई तपोवनामध्ये गेलो. पण आमचं त्यावेळेला काय होतं नक्की माहीत नाही, पण आई आजारी होत्या. आणि मिरजेला डॉक्टर करमरकरांच्या दवाखान्यात ॲडमिट होत्या. मग खाडीलकर ताई म्हणाले आपण तिथं जाऊया. आम्ही तिथं गेलो, दवाखान्यात गेलो. वरच्या मजल्यावर त्यांची बेड होती. आम्ही तिघेही आत गेलो. पण आता त्या आजारी होत्या म्हटल्यानंतर आम्ही दुरूनच दोघांनी नमस्कार केला. किती एक 5 मिनटं असेल तेवढंच त्याने आम्हाला बघितलं असेल. मी परत आलो आणि एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात माझी बदली झाली नाशिकला. म्हणून मग मी नाशिकला जॉईन होऊन परत आलो आणि मे महिन्यामध्ये खाडीलकर त्यांची गाठ पडली. म्हणजे ती योगायोगानं पडली. त्यावेळेला त्यानं मला म्हणाल्या, मी तपोवनात गेले होते त्यावेळेला आईने मला विचारलं तुमच्याबरोबर करमरकर डॉक्टरांच्या दवाखान्यात कोण आलतं? मलाही शॉक बसला. म्हटलं एकदा नजरेनं मी त्यांना बघितलेलं होतं, अशा महान व्यक्तीनं माझं नाव लक्षात ठेवावं. तर त्यावेळेला खाडीलकर त्यांनी सांगितलं की दातार दाम्पत्य 2 जण आलेले होते. पण काय झालं म्हणाल्यात की त्यांची बदली झाली आहे नाशिकला, त्यामुळे ते नाशिकला गेलेले आहेत, ते काय आता इथं राहत नाहीत. मग आईनी त्यांना सांगितलं, अरे त्या नाशिकला जरी गेले असले तरी ते सामान इथनं माझा अनुग्रह घेतल्याशिवाय जाणार नाहीत. म्हणजे सुरुवातीला तुमची जी ओळख करून दिली होती ती अगदी योग्य आहे असंच म्हणावं लागेल. दातार काका, तुमची आणि आईंची भेट झाली आणि आईंबरोबर तुमचा पहिला संवाद कसा आणि कधी झाला आणि त्या संवादादरम्यान तुम्हाला काय जाणवलं? ती व्यक्ती
महान व्यक्ती आहे इथपर्यंत मला माहिती होती, पण त्याच्या पुढची त्यांची कुठलीही आध्यात्मिक प्रगती मला माहीत नव्हती. मी अज्ञानी होतो त्या बाबतीत. म्हणजे तुमचा काही असा थेट आईंबरोबर तसा संवाद झाला नाही थोडक्यात. हां. नाही, डायरेक्ट नाही झाला समोर. तर तुम्ही म्हटलात की काही संवाद झाला नाही आणि पहिल्या भेटीमध्ये आई एक महान संत आहेत असं तुम्हाला वाटलं. मी अजून थोडंसं पुढे जाऊन असं विचारेन की काही व्हायब्रेशन्स, कंपन, तुम्हाला ऊर्जा तिथे काही जाणवली का? असे विशेष असे व्हायब्रेशन मला त्यावेळेला जाणवले नाही. बरं. अनुग्रह झाला त्यावेळेची एखादी काही आठवण, स्मरण तुम्हाला सांगता येईल का? अनुग्रहाच्या वेळची आठवण सांगता येईल. सांगा ना प्लीज. अनुग्रहाच्या वेळेला सुद्धा असं घडलं की माझी नाशिकला बदली झालेली होती, म्हणून खाडीलकर त्यांनी सांगितलं की ते काय नाशिकला बदली झाली आहे, ते काय ते इकडे येणार नाही तेवढ्यात. त्यावेळेला खाडीलकर त्यांनी सांगितलं की त्यांनी अनुग्रह घेतल्याशिवाय त्यांचे सामान इथनं ते शिफ्ट करणार नाहीत. म्हणजे हे मलाही माहीत नव्हतं. मग मी नाशिकला जॉईन झालो आणि साधारण जुलैच्या पहिल्या आठवड्यात मी आलो. म्हणजे साधारण 4-5 जुलैला मी आलो 99 साली. आणि 8 तारखेला आम्ही अनुग्रह घ्यायचं असं आईंच्याकडनं निरोप आला मला खाडीलकर त्यांच्या मार्फत की त्यांना घेऊन या, मला अनुग्रह द्यायचा आहे. मग सगळी अनुग्रहाची तयारी केली. पण आम्ही तपोवनात गेलो पण त्यावेळेला त्या तपोवनात नव्हत्या, मिरजेला भट्टाचार्यांच्या घरी होत्या. म्हणून मग आम्ही तिघं भट्टाचार्यांच्या घरी गेलो. आत गेलो. आईंच्या नजर बघितल्यानंतर काहीतरी वेगळं आहे हे जाणवलं. आम्ही दोघंही एकदम गेलो आत आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला काय वाटते, म्हणजे तुम्हाला कुठल्या देवतेची आराधना करावीशी वाटते. त्यावेळेला आम्ही दोघंही एकदम उच्चारलं की गणपती. काका तुम्ही म्हटलं आम्ही दोघंही, म्हणजे दुसरं कोण होतं? मी आणि मिसेस. बरं, तुम्ही आणि मिसेस, म्हणजे दातार काका आणि काकूंचा एकाच वेळेला अनुग्रह झाला. त्याच्यानंतर काही घडलं? त्याच्यानंतर असं घडलं की त्यांनी आम्हाला अनुग्रह दिला, आमच्या कपाळाला हात लावला आणि मला म्हणाल्या, अरे आतल्या खोलीत जाऊन बघ. बरं. ठीक आहे म्हटलं. आत गेलो. आईंची अप्रतिम सुंदर मूर्ती तिथं होती. ते बघितलीस का म्हणाले, कशी वाटली? म्हटलं खूप सुंदर आहे, तुमच्यापेक्षाही सुंदर आहे एवढी ती मूर्ती आहे म्हटलं. ती मूर्ती भट्टाचार्यांच्या घरी होती? होय. ओके. आणि मग त्यानंतर तुम्हाला आईंनी काही सूचना दिल्या का साधनेसंदर्भात वगैरे? साधनेसंदर्भात अशी सूचना काही दिली नाही. मग तुम्ही साधना स्वतःच्याच मनाने करायला लागले? नाही, मी नाशिकला गेल्यानंतर नाशिकला आईंचे साधक खूप आहेत. साने काका, शिरवाडकर, धर्माधिकारी, भागवत पाटील. तिथं त्यांचे आठवड्यालाच सत्संग असायचा. त्या सत्संगातून आई काय आहेत हे उलगडत गेलो आणि त्यानं आई काय आहेत, किती दिव्य आहेत, महान आहेत ह्याचा अनुभव येऊ लागला. त्या एका प्रवचनामध्ये त्यांनी सांगितलं होतं, नाशिकला पहिल्यांदा आलं त्यावेळेला, म्हणजे 99 साली असेल, की आम्ही गुरुमंत्र देतो. तर गुरुमंत्र दिल्यानंतर त्यात शब्द, अक्षर किती आहेत हे प्रत्येकानं मोजावीत. बर. आणि तेवढा लाख जर जप केला तर तो मंत्र सिद्ध होतो. आणि तो हे माझ्या डोक्यात होतं आणि नाशिकच्या 4 वर्षाच्या पिरियडमध्ये माझा तो पूर्ण झाला. तेवढी संख्या तुम्ही पूर्ण केली. हां, म्हणजे साधकांनी इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हे आईंनी स्वतः सांगितलेलं की तुम्हाला जो गुरुमंत्र मिळालेला आहे त्याच्या अक्षरांच्या 1 लाख ना
संख्ये इतकी. संख्ये इतका जर जप झाला तर तो तुमचा मंत्र हा सिद्ध होतो. आणि त्याचबरोबर आणखीन एक मी पुष्टी इथं जोडेन की फक्त नाम घेऊन चालत नाही, नामाबरोबर स्मरणही हवं, हे आईंनी कायम सांगितलेलं आहे. कायम सांगितलं. खूप छान. तुम्ही राधा नाम काका- घ्यायला लागला की आईंच्यात विलीनच होता. हो, खरं आहे, अगदी खरं आहे. कारण एवढा लाख जप करायच्या वेळेला तुम्ही त्यांच्याच सोबतच असता आणि त्या तुमच्या सोबत असतात. बरोबर. हे तर झालं जपाचं. हां. प्रत्यक्षात तुम्हाला आईंचा सहवास किती लाभला? प्रत्यक्ष सहवास आता नाशिकलाही आल्या की राजू धर्माधिकारीकडे जायच्या. आता 2002ची घटना सांगतो. धर्माधिकारीच्या घरी आल्या, माझी गाडी होती, माझं सुदैव, त्यामुळं मी आईनं त्या गाडीतनं बसून त्यांच्या घरी घेऊन जायचो. आईनं कुठं जायचं असलं तर घेऊन जायचो. पण माझ्या शेजारी आई बसल्या आहेत, हा जो मनातनं जे प्रेम वाटायचं ते अप्रतिम होतं. खरं आहे. आणि मी आईनं काही त्रास होऊ नये म्हणून मी हळू चालवायचो गाडी. हो. तर मला त्याने मुद्दाम सांगितलं, अरे तू हळू का चालतोस? तुझ्या नेहमीच्या पिंडच चालव म्हणे. हां. आणि त्या बोलावतील त्यावेळेला मी तिथं जायचो. बरं. तर ते राजू धर्माधिकारी म्हणा, चक्रधर वेळेवर येईल, आपण वेळेवर तयार राहिलं पाहिजे. वा. म्हणजे तुमची पंक्च्युअलिटी हम्म. आईंनी पण हे केलेली आहे, म्हणजे प्रशंसा केलेली आहे की चक्रधर आपला वेळेत येतो. ॲप्रिशिएट केलं. ॲप्रिशिएट केलेली. खरंच खूप छान. हां. नंतर असंच आईनं घेऊन जात त्र्यंबकेश्वरला मी घेऊन गेलतो, गोदावरीच्या काठी घेऊन गेलतो. पण आईनं जेना चढायला लागणार हे माझ्या डोक्यात होतं. त्यामुळं मी आईनं म्हटलं नाही की तुम्ही माझ्या घरी या. तर त्यांनी मला उलटा प्रश्न विचारला, तू कुठं राहतोस? म्हटलं इथं आमच्या डिपार्टमेंटच्या अपार्टमेंट्स आहेत, पहिल्या मजल्यावर राहतो. म्हटलं आई मी. एकच मजला आहे ना? म्हणाल्या, मी उद्या तुझ्याकडे येणार आहे. हो. हे आधी काहीही कल्पना दिली नाही, एकदम सांगितलं की मी उद्याच तुझ्याकडे येणार आहे. आणि त्यावेळेला आईंचं वय किती असेल हो? 99 साली, आता म्हणजे 2002 साली साधारण 75च्या पुढं हो. असेल, नक्की असेल. 79. 79 असेल. आणि त्या वयात त्या पहिल्या मजला चढून हो. तुमच्यावरती आले आहेत. हो. बघा, हम्म. खूप छान. दातार काका, यानंतर आईंनी तुमची मालती तपोवन मिरज हां. येथील संस्थेच्या विश्वस्तपदी नेमणूक केली. हां. तर त्याबद्दल जरा तुम्ही आम्हाला सांगा की आईंनी स्वतःहून तुम्हाला ते पद घ्यायला लावलं, स्वीकारायला लावलं, तर ते सद्गुरूंच्या मनात एखाद्याचं नाव असेल तर सद्गुरू कसे त्याला पुढे आणतात आणि हे करतात, तर तुमच्या बाबतीत काय घडलं ते सांगा जरा आम्हाला. राजू धर्माधिकारी तिथं नाशिकला होता. 2002 सालीची जी घटना आहे, तर तो म्हणाला की आता साने काका थकलेले आहेत, नाशिकची सत्संगाची जबाबदारी दातार काकांच्यावर सोपूया. आई पटदिशी म्हणाल्या, अरे त्या 2003ला ते रिटायर्ड होणार आहेत, बरं. ते सांगलीला येणार आहेत, मला त्यांच्यावर तपोवनाची जबाबदारी सोपवायची आहे. ओ, क्या बात आहे. आता काय जबाबदारी सोपवणार होत्या हे मलाही माहीत नव्हतं, काही नव्हतं. 2003 साली 31 मेला मी रिटायर्ड झालो. जूनच्या पहिल्या आठवड्यात मी सांगलीला आलो. पण माझ्या मनात एक होतं की नाशिकलाही आपल्या घरी आलेले आहेत, पण सांगलीच्या घरात पण आल्या पाहिजेत, हे माझ्या मनात होतं. वा. तर साधारण जुलैच्या पहिल्या आठवड्यात त्यांची सूनबाई मुग्धा, तिच्या घरी त्यांना पटवर्धन वाड्यामध्ये सोडायला गेलतो आईनं घेऊन मी. तर तिथं आई एक दिवस थांबल्या. दुसऱ्या दिवशी फोन आला मला, अरे मी तुझ्या घरी येणार आहे, येऊ ना? अहो म्हटलं, आई तुम्ही येऊ ना असं विचारणं हे सुद्धा आमचं म्हणजे. म्हणजे ही जबाबदारी टाकण्याच्या आधी आईने तुमचे सगळे प्रेमळ हट्ट पूर्ण केले. याच्यावरनं ती जबाबदारी काय मोठी असेल याची तुम्हाला कल्पना त्यावेळेला नव्हती. अजिबात नव्हती. आणि नाशिकला आल्या तेव्हा तर, आणि आई जबाबदारी नाशिकला ज्यावेळेला त्या पहिल्यांदा आल्या त्यावेळेला संध्याकाळी अर्चना दिवेकर, म्हणजे त्यांना मी बघितलेलं नव्हतं, त्याशिवाय माझा परिचय नव्हता, हिचा पण परिचय नव्हता.
संध्याकाळी दारातून उभ्या राहिल्या. बर. म्हणजे श्रीधर दिवेकर यांच्या धर्मपत्नी. हां. हम्म. तर हिला म्हणाले की आई तुमच्या घरी येणार आहेत ना? हो म्हटलं. मग दुसऱ्या दिवशी त्या म्हणाल्या आईने ना काय काय लागतं हे सगळं मला माहिती आहे. अगदी संडास साफ करण्यापासून सगळी व्यवस्था मी करीन. तुम्ही काही काळजी करू नका. तुम्हाला काळजी काहीही करायची गरज नाही. हो. बर. दातार काका, आता आम्हाला तुमच्याकडून ऐकायला आवडेल, तुमची विश्वस्तपदी नेमणूक झाली तर त्यावेळेचा नेमका तो प्रसंग काय? नाही त्यावेळेला म्हणजे 15 ऑगस्ट 2004ला त्याच्या आधी हम्म. त्यांची कोणाकोणाबरोबर चर्चा झाली काही मला माहीत नाही. हम्म. तर त्यावेळेला मला आणि मामांना एका वेळेला त्यांनी विश्वस्त म्हणून लेटर्स दिली स्वतःच्या हँडरायटिंगमध्ये सही करून. मामा म्हणजे महाजन मामा. महाजन मामा. हां, प्रभाकर महाजन मामा. हम्म. हो. आणि तिसऱ्या विश्वस्त होत्या शोभाताई. त्यावेळेला आई तुमच्याशी काही बोलल्या का? आई मला म्हणाल्या तुला विश्वस्त म्हणून नेमले, झेपेल ना जबाबदारी? वा. म्हटलं तुम्ही जी जबाबदारी द्याल ती मी पूर्ण करायला तयार आहे. माझ्यापर्यंत मी करणार आणि ती तुम्ही करून घेणार आहे. मी काहीच करणार नाही. हम्म. किती छान. सुंदर सुंदर. एका आध्यात्मिक संस्थेचं विश्वस्त होणं हे खरंच सोपं काम नाही आहे. हम्म. दातार काकांच्या मागे ओमाई होत्या आहेत, त्याच्यामुळं ते 20 वर्ष ही जबाबदारी पार पाडू शकले. खरंच खूप छान आहे. दातार काका, मला आणखीन एक प्रश्न इथं विचारायचा आहे. हम्म. आणखी काय काय हट्ट यांनी तुमचे पूर्ण केले? आईने हट्ट पूर्ण केले म्हणण्यापेक्षा एकदा मी आईंच्या खोलीत आमच्या कामाच्या संदर्भात विश्वस्तन या संबंधात चर्चा करत होतो. मी आणि आई दोघंच होतो. मला आई म्हणाल्या दार लाव. हम्म. लावलं दार. मला म्हणाल तुला काय होतंय? म्हटलं मला काहीच होत नाही. तुला काय कळतंय म्हणाल्या. हम्म. मला माहिती आहे. मी सांगते एवढं कर सगळं बरं होईल. हम्म. ते काय होतं सांगू शकाल? हम्म. नाही ते जरा कॉन्फिडेन्शियल, पर्सनल आहे. ठीक आहे, काय कारण हरकत नाही. त्या आमच्या दोघांच्यातलंच ते आहे. बरं, काही हरकत नाही. म्हणजे काय आहे की आता इतकी वर्ष झाली साधकांना पण त्यातलं कळालं असतं की नेमकं काय आईंनी ओळखलं जे तुम्ही सांगितलं नाही. म्हणजे स्त्रीला काय म्हणायचं होतं की ते काही शारीरिक स्तरावर वगैरे काही होतं का? शारीरिक स्तरावर होतं. बरं. हां. म्हणजे न एवढं सांगता. नक्की. हम्म. शारीरिक स्तरावर होतं हे 100%. कळालं आणि आईंचं म्हणजे ह्या उदाहरणावर म्हणजे आई आपल्याला पूर्णपणे बघतात स्कॅन करतात, याचा स्कॅन अनुभव मला आला. हो. आणि आईंचं नेहमी म्हणणं असतं ना की तुम्ही का मागता, आम्ही जर सद्गुरू आहोत तर आम्हाला सगळं कळतं, तुम्ही मागता कशाला. दातार काकांनी मागितलं नाही, पण आईंनी त्यांची जी काही व्याधी असेल, जी काही तक्रार असेल ती दूर केली. आपणहून ओळखून. आपण आईंच्याकडं हम्म. हम्म. व्यक्तिगत असं कधी बोलायचं नाही हे मनापासून मी ठरवलेलो. वा, हम्म. खूप छान. व्यक्तिगत अडचणी ह्या असतातच, त्या आपल्या आपण निभावल्या पाहिजे. हो. आता तुम्हाला तपोवनात विश्वस्ताची सेवा मिळाली, दातार काकूंना काय सेवा मिळाली? हो. दातार काकूंना अन्नपूर्णा ग्रहाची सेवा मिळाली. हम्म. पूर्णपणे त्यांनी ती सेवा घेतलेली होती. आणि त्याची एक घटना मी तुम्हाला सांगतो. हम्म. माझे सासरे हं. ते दत्तभक्त आहेत. ते आईंच्या वयाचेच आहेत. हम्म. तर ते तपोवनात आले ते. हम्म. आईनाच्या खोलीत मी हे आणि ते असे चौघजण आम्ही आत होतो. तर ते नमस्कार करायला लागले आईना. तर आई म्हणाल्या कुणी कुणाला नमस्कार करायचा? हम्म. हो. तुम्ही आता हिला जन्म दिलाय, आता हिचं पुढचं मी बघते काय ते. वा. म्हणजे त्यांचं मोठे पण थोडक्यात त्यांनी तुमच्या हो. निदर्शनास आणून आणि दिलं. हां. सद्गुरूंनी त्या पित्याला एक गॅरंटी दिली की आता मी आहे, हम्म. तुम्ही चिंता करू नका. फारच छान. म्हणजे तुमच्या दाम्पत्याच्या बाबतीत आईंचा एक कृपा आशीर्वाद फारच सुंदर असा लाभलेला इथं आपल्याला म्हणता येईल. मला आणखीन एक विचारायचं आहे हम्म. की आईंची चरण सेवा करायची तुम्हाला संधी कधी मिळाली का? सांगतो. नाशिकला आई ज्यावेळेला घरी आलेल्या होत्या त्यावेळेला आईंची सेपरेट स्वतंत्र खोली केलेली होती. अर्चनाताई दिवेकर आणि ह्या
आईच्या पायाला तेल लावत होत्या. हम्म. पण मी दारात उभा होतो. हम्म. तर मला बोलावलं आणि म्हणाल्या, अरे दारात का उभा आहे, माझ्या पायाला तेल लाव. हो वा, म्हणजे आपणहून त्यांनी तुम्हाला बोलवून ती बोलवून सेवा घेतलं. दिली. आणि हाच प्रसंग सांगलीमध्ये ज्या वेळेला आल्या त्यावेळेलाही घडला असा. हम्म. पण त्यावेळेला काही तुम्हाला जाणवलेलं शब्दात सांगता येणं अवघड आहे, खूप अवघड आहे. म्हणजे त्यांच्या पायाला स्पर्श करणं हे सुद्धा आमची त्या पात्रतेचे आम्ही आहे का नाही हे सुद्धा आम्हाला समजत नव्हतं. आईंच्या पायावर अनेक चिन्ह प्रतीकं उमटायची, ती काही तुम्ही बघितलीत? सांगतो, ती एक घटना अशीच घडली. नाशिकला आई आलेल्या होत्या. त्यावेळेला सोफा होता असा, तर त्या सोफ्यावर पाय पसरून बसलेले होत्या. तर आमचे एक एक्झिक्युटिव्ह बाफना म्हणून होते. तर ते ज्योतिष आणि रेकेमधले होते. ते आईंच्या दर्शनाला आलते. तर दर्शन घेतलं आणि त्यांना काहीतरी जाणवलं. त्यांनी पायाकडे बघितलं. आई पेपर घेऊन वाचत होत्या. आम्ही सगळेजण बघत होतो. आई काय लोक बघतायत हे बघतही असणार त्या. म्हणजे त्यांना सगळंच माहिती असतं, आपल्याला काहीच माहीत नसतं. पण ते बाफनांनी काय केलं, दुर्बिणीनं त्यांच्या पायावर तुळस, बेलाचं पान, नंतर आणखी एखादं एक गदा एक होती, अशा 3 गोष्टी दाखवल्या. आणि त्याचा त्यांनी शाई लावून हे करून घेतलं. नंतर आईंचे पाय त्यांनी स्वच्छ धुवून केले. वा. नायडू मॅडमनी पण त्यावेळेला आमच्या घरी अनुग्रह घेतला. वा, म्हणजे खरंच एक चांगले क्षण तुम्हाला तिथं पाहायला मिळाले. वा वा. त्यानंतर मग आईंची काही असे तुम्हाला दिव्य दर्शनं किंवा काही असं विशेष अनुभूती किंवा त्यांच्या आईंच्या स्वरूपाबद्दल असं काही तुम्हाला काही जाणवलं, कधी आईंनी दाखवलं किंवा प्रत्यक्षात खाजगीमध्ये काही सांगितलं, असं काही असेल तर निश्चित सांगा. म्हणजे बंद दाराआड काही चर्चा झाली का? बंद दाराआड काही चर्चा झाली का? बंद दारात चर्चा झाली म्हणण्यापेक्षा साठी शांतीच्या वेळेला माझ्या साठी शांतीच्या वेळेला 11 मेला माझी 13 तारखेला जन्मदिवस होता. 11 तारखेला मी तपोवनात गेलतो. आईना निमंत्रण देण्यासाठी म्हणून मी गेलो होतो. तर त्यावेळेला जे त्यांच्याकडे आम्ही बघितलं ते वेगळं होतं. आणि त्यावेळेला त्यांनी एक मला पत्र लिहून दिलं, चिरंजीव अशो जीवन शरद शरम अशो जीवन. काका भावना प्रदान झाले. जीवेत श्रद्धा शतम. जीवन अशोक नावाप्रमाणे. एक मिनिट, मी जरा श्वास घेतो. हो, घ्या घ्या. म्हणजे जीवन हे अशोक नावाप्रमाणेच आनंदात आहे, सुखात आहे. ते सुख उपभोगण्यात जे आनंद आहे तो आनंद तुम्हा उभयताना लाभावा असा आईने लेखी हे दिला आणि खाली सही करून ते पत्र मला दिलं. आणि मी काय येणार नाही, पण मला प्रसाद मात्र आला पाहिजे म्हणाल्या. वा. आशीर्वाद दिला, फार मोठा आशीर्वाद, खूप मोठा आशीर्वाद तुम्हाला आईंनी दिलेला आहे. आणि आज मला आपल्या दर्शकांना हे पण सांगायचं आहे की दातार काकांचे 80 वर्ष सहस्त्रचंद्रदर्श पूर्ण झालेलं आहे. आणि आज दातार काका आपल्याकडे आले आणि दातार काकांनी आईंचे त्यांचे काही अनुभव आपल्याला सांगितले. तर ह्या भागाचं सांगता करताना आम्ही साधक देखील हेच म्हणतो की जीवेत शरदा शतम, आईंच्या कृपेने तुम्ही 100 पार पाडावी. ही शुभेच्छा, आईंच्या चरणी प्रार्थना. हरि ओम. हरि ओम. आजची ही सेवा सुद्धा आईनेच करून घेतलेली आहे. मी जे काय बोललो ते आई बोलले. हो, नक्की. खरंच नक्की.